गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, अशी जीवनामध्ये काही घटना घडतात ना की त्या आपण कधी स्वप्नात सुद्धा पाहिलेल्या नसतात। कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचे कर्म चांगले असून सुद्धा अशा वाईट घटना घडतात ना, मग आपण काय म्हणतो बरं, याचे नशीब वाईट आहेत, नशीब खराब आहेत। पण ते खरं असतं का? आपले पूर्वजन्मीचे जे पुण्य आहेत बघा, आपल्या पूर्वजन्मीचे काही पाप असतील त्या गोष्टीनुसार या घटना घडत असतात। पण मनुष्य मात्र या घटनांचा वेगवेगळ्या अर्थांनी उपयोग करायला सुरुवात करतो। मग त्याच्या जीवनामध्ये दुःख झाल्याशिवाय राहील का? भक्ती मार्ग सोडून देतो, मग त्याचं जीवन आहे ना परत दुःखांनी भरलं जातं। मग हे दुःखांनी भरलेलं जीवन असतं, त्याच्या जीवनामध्ये अंधकारच निर्माण करतं ना। म्हणजे बघा, अगोदर तो मनुष्य भरपूर धार्मिक असतो, पण धार्मिक असताना सुद्धा त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण येत गेलं की लगेच तो भक्तिमार्ग सोडून देतो, उपासना करणं सोडून देतो। म्हणजेच तो कोणतंही दुःख पचवत कधीच नाही, त्याला नुसतं सुखच हवं असतं। आणि समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं ना, तेव्हा या सांसारिक जीवनामध्ये मनुष्य हताश होऊन जातो, लगेच भक्तिमार्गसुद्धा सोडून देतो। पण तीच त्याच्या अधोगतीचं पहिलं पाऊल असतं। या प्रसंगी जो मनुष्य वेळीच जागा होतो ना, तो उलट जास्त नामस्मरण करायला सुरुवात करतो, तोच या जीवनामध्ये तरतो आणि तोच या जीवनामध्ये सुखीसुद्धा राहतो। बघा, कधीकधी आपल्या जीवनामध्ये आहे ना, व्यवस्थित सांसारिक जीवन चालू असताना सुद्धा अशा काही घटना घडतात ना। कधीकधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये अशी काही माणसं येतात, अशा काही घटना होतात ना। मनुष्याचं आयुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतसुद्धा चांगलं राहतं आणि मृत्यूनंतरसुद्धा त्याला अधोगती कधी प्राप्त होत नाही, वैकुंठ गमनच होतं ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे। बघा, एका सुंदर अशा उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया। एका गावामध्ये शेतकरी राहत होता। बघा, त्याच्या अनेक पिढ्या याच व्यवसायामध्ये गुंतलेल्या होत्या, पण हा व्यवसाय आहे ना फारसा विश्वासार्ह नव्हता। म्हणजे बघा, तो ठाकूर होता आणि ठाकूराची जिंदगी आहे ना ती कशीबशी चालत होती। शेतीच्या कठीण कामामध्ये त्याला कधीही शांतता किंवा मुक्तीचा अनुभव आला नाही। आता त्या ठाकूरानं आपलं मन ईश्वराच्या भक्तीमध्ये आणि भजन कीर्तनामध्ये गुंतवलं। त्याला संगतीचा आधीपासून छंद होता। जेव्हा तो सारंगी वाजवत असे ना, तेव्हा त्याच्या तारांचा आवाज त्याला आत्मिक आनंद देत असे। त्याच्या पत्नीच्या निधनानंतर ठाकूरचं मन आहे ना गृहस्थ जीवनामध्ये पूर्णपणे विरक्त झालं होतं। त्याच्या नातेवाईकांनी त्याला दुसऱ्या विवाहाचा सल्लासुद्धा दिला, पण त्यानं प्रत्येक वेळी नकार दिला। तो नेहमीच म्हणायचा, एकदा चूक करून बसलो आहे तेवढं आता पुरे झालं, एकदा अनावधानानं खाईत पडलो, आता जाणून बुजून ती चूक करणार नाही। माझ्या सुखासाठी आहे ना, मी 4 निरागस मुलांना सावत्र आईच्या ताब्यामध्ये कसा देऊ शकतो बरं? बघा, त्या शेतकऱ्याला होते ना 4 मुलं होती आणि त्यानं आपली ती सारंगी होती ना,
आपल्याच जीवनसाथी मानली होती आणि आयुष्यभर तिचं निभावण्याचा निश्चय केला. त्याच्या नातेवाईकांनी त्याची थट्टा केली. ते म्हणायचे, अरे अजून तुझे केसही पांढरे झाले नाहीत. आणि हात जोडून उत्तर द्यायचा, काळे आणि पांढरे हे तुम्हाला दिसतं पण मला नाही. मग कोणी त्याच्या वयाची व्यक्ती त्याची चेष्टा करत म्हणायची, असे डोळे बंद करून अंधारामध्ये बसून काय उपयोग बरं. जर वाढत्या वयात कुठे बदनामी झाली तर हसत उत्तर द्यायचा, घाबरू नका, तुमच्या त्रासाला कारण होणार नाही. ही सारंगी आहे ना, माझी लाज राखेल आणि कायम राखत राहील. आता सारंगी म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज नाही. सारंगी म्हणजे बघा, हे संगीताचा एक प्रकार आहे. खरं तर या सारंगीच्या साथीनं त्यानं आपले संपूर्ण आयुष्य पार केलं होतं. काळ सरत होता आणि ठाकूरच्या वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर पोचला. त्याची 4ही मुलं जीवनाच्या संघर्षाला सामोरे जात होती आणि जीवनाच्या संघर्षाला सामोरे जात जात ती मुलं आता मोठीसुद्धा झाली होती. ती तशीच मोठी झाली जशी आंब्याच्या लिंबाची झाडं स्वतःहून वाढू लागतात. वेळ आली तशी त्याच्या मुलांची लग्नसुद्धा झाली. ठाकूर बाबा आता यांच्या घरी 4 सुनबाई आल्या होत्या. त्यानंतर 5 नातवंडही आली आणि ठाकूरनं काम तेच होतं, शेती करणं. पण त्यानं आपल्या सारंगीवर भजन गाणं कधीच सोडलं नाही. त्याची 3 मोठी मुलं अगदी त्याच्यावर गेली होती आणि साधे प्रामाणिक आणि मेहनतीसुद्धा होती. परंतु त्याचा धाकटा मुलगा होता ना, वेगळ्या स्वभावाचा होता बघा. पण त्याला भजन कीर्तन अजिबात आवडत नसे. दिवसा तो शेतामध्ये काम करत असे, पण रात्रीच्या अंधारामध्ये तो सतत स्वप्नामध्ये हरवलेला असायचा. तो वारंवार एकच स्वप्न पाहायचा. त्याच्या स्वप्नामध्ये एक पांढरी गाय यायची आणि तिचे पांढरे वासरू दिसायचे. गायीच्या थानातून दूध झरझर वाहत असे आणि भांडी दूध, दही, तूप आणि ताकाने भरलेलं असायचं. म्हणजे हे सर्व होतं ना त्याच्या स्वप्नामध्ये यायचं. तो पाहायचा की गायीच्या नांदेत तोंड घालून खाद्य खाण्यासाठी मान झुकवलेली आहे. अनेकदा स्वप्नांच्या मधोमध त्याची झोप उडायची. धाकटा मुलगा जागत्या डोळ्यांनी त्याचं दुसरं स्वप्न पाहत बसायचा आणि विचार करायचा की आपल्या मनाची ही गोंधळलेली अवस्था कोणाला सांगावी बरं. एके दिवशी त्यानं धैर्य गोळा करून आपल्या पत्नीला विचारलं, हे स्वप्न नक्की काय दर्शवतं बरं. त्याची पत्नी साधी आणि भोळी होती. स्वप्नाचा अर्थ तिला काही ठाऊक नव्हता. तिने स्पष्ट सांगितलं, जर तुला खरंच गाय घ्यायची असेल तर मी माझ्या माहेरून आणलेला हारही देण्यास तयार आहे. पण जर तुम्हाला गाय घ्यायची नसेल आणि फक्त स्वप्नांचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर मग पंडितजींकडे जाऊन विचारा. पत्नीचं बोलणं ऐकून पतीने हसत तिच्या गालावर हात फिरवला आणि म्हणाला, मला आता अर्थ विचारायची काही गरज नाही. तू जशी घरवाली आहेस ना तशी भाग्यवान लोकांनाच मिळते. यानंतर छोट्या मुलाने कोणालाही न सांगता आजूबाजूच्या गावामध्ये शोध घेतला आणि अखेर आपल्या स्वप्नातील ती पांढरी गाय विकतसुद्धा घेतली. गायीच्या येण्याचं त्याने स्वागतसुद्धा केलं. हातावर गुलाबी रंगाचे ठसेसुद्धा उमटले गेले आणि त्या गायीचं नाव ठेवलं बगळी. इतकी पांढरी की जणू बगळ्यांनाही लाजवेल. रेशमासारखी तिची मऊ त्वचा होती. छोटेसं मूग, कुंडलासारखं शिंग होतं, छोटे कान आणि लांब पातळ शेपूट, एकसारखी गुलाबी थण होतं. म्हणजे वाड्यात बगळी बांधताच असं वाटलं जणू घरामध्ये सगळं सुख आलेलं आहे. म्हणजे नवीन चहळपळ सुरू झाली. कोणी गायीची पाठ फिरवू लागला तर कोणी तिच्या शेपटाकडे पाहू लागला.
छोटा मुलगा आहे ना, तो बगळीवर आपल्या प्राणापेक्षा सुद्धा अधिक प्रेम करत होता. तो तिच्यासाठी बाबळीच्या शेंगा, खेचडीची पाने साठवून ठेवत असे. तो गाईला शेतामध्ये घेऊन जात असे आणि आपल्या हाताने तिला चारा घाऊ घालत असे. ठाकूर बाबांचा एक गुरु, एक ब्राह्मण होता आणि याच ब्राह्मणाच्या संगतीमध्ये ठाकूर बाबांनी भजन, भाव आणि रामनामामध्ये रुची घेतली होती. ब्राह्मण प्रत्येक 4-5 दिवसांनी ठाकूर बाबांच्या घरी येत असे. तो ठाकूराला परमार्थाच्या गोष्टी शिकवत असे, ऐकवत असे आणि समजावत असे की मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला स्वर्गात जाण्यासाठी वैतरणा नावाची नदी पार करावी लागते. ही वैतरणा नदी आहे ना, फक्त गायीच्या शेपटीला धरूनच पार होऊ शकते किंवा पार करता येते. म्हणूनच जिवंतपणे गोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. ठाकूर बाबा लक्षपूर्वक ब्राह्मणाच्या गोष्टी ऐकत होता. जेव्हा ब्राह्मणानं बगळी पाहिली, आता बगली म्हणजे कोण, तर त्या गायीचं नाव बगली ठेवलेलं होतं. जेव्हा ब्राह्मणानं ही बगली गाय पाहिली ना, तेव्हा तिची प्रतिमा त्याच्या मनामध्ये बसली. त्यानं न सांगताच बगलीची कुंडली बनवली आणि घरात तिच्या आगमनाचं कौतुक करायला सुरुवातसुद्धा केली. ब्राह्मण म्हणाला, ठाकूर बाबांची ही मुक्ती आहे ना, ती बगलीच्या प्रातापणानेच होईल. म्हणजे आता जो ब्राह्मण आधी 4-5 दिवसांनी यायचा ना, तो आता दर 2 दिवसांनी यायला लागला. तो ठाकूर बाबांशी तासन तास गप्पा मारत असे. ठाकूर बाबा देखील त्याचा खूप मान सन्मान करत असे. ब्राह्मणानं ठाकूर बाबांना परलोकातील ती सुंदर आणि रमणीय बाग दाखवलेली होती. एके दिवशी छोट्या मुलानं बगलीच्या अंगावर काळे काळे हातांचे ठसे पाहिले. त्यानं आपल्या पत्नीला याचं कारणसुद्धा विचारलं. पत्नीनं कोणतीही गोष्ट लपवू न देता स्पष्टपणे सांगितलं, पंडितजी बगलीकडे वारंवार लोभट नजरेने पाहतात. त्यांच्या दृष्टीपासून तिला वाचवण्यासाठी मी नाईलाजाने हे काळे ठसे लावले. छोटा मुलगा पत्नीचं बोलणं ऐकून प्रथम घाबरला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, जर कोणी बगलीवर वाईट नजर टाकली ना, तर त्याच्या डोळ्यांचे तुकडे करून टाकेल. पत्नीनं हलक्या आवाजामध्ये म्हटलं, बाबांनी ऐकलं तर ते रागावतील. त्यांच्या गुरुबद्दल ते काहीही ऐकू इच्छित नाही. पती अजूनही चिडला. गुरु असो किंवा कोणीही असो, मी का घाबरू बरं? पत्नी हसली आणि म्हणाली, घाबरत नाहीस हे ठीक आहे, पण बगळी आता वासरू देणार आहे. त्यासाठी पौष्टिक खुराकाची व्यवस्था करावी लागेल. पतीने खोल श्वास घेतला आणि त्यासाठी सावकाराकडून पैसे घ्यावे लागतील. त्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. पत्नीनं लगेच टोमणा मारला, सावकाराच्या जाळ्यात अडकणं योग्य नाही. पतीनं मध्येच उत्तर दिलं, नाही, तुझ्या लग्नाची निशाणी आहे ना, मी मेलो तरी गहन ठेवणार नाही. पतीचं बोलणं ऐकून पत्नी गप्प झाली आणि त्याला सावकाराकडे जाऊ दिलं. पण जेव्हा छोटा मुलगा सावकाराकडे गेला ना, तेव्हा सावकाराने पैसे देण्यास नकार दिला. छोट्या मुलानं बगलीच्या गुणांचं वर्णन केलं. तेव्हा सावकारानं पैसे देण्याची तयारी दर्शवली. तो म्हणाला, गायीसाठी जे हवं आहे तेवढं घे, बाजरी, गूळ, नारळ सगळं मागव. पण सावकाराच्या वाईट हेतूला, बघा त्या वाईट हेतूला ओळखून सुनेनं स्पष्टपणे नकार दिला. ती म्हणाली, या सावकाराच्या कर्जात अडकण्यापेक्षा जिवंत जळून मरणं चांगलं आहे. आम्हाला अशी मदत नको आहे. पतीनंही पत्नीचं ऐकलं आणि त्यानं तिच्या चांदीचे पैंजण विकून गायीसाठी पौष्टिक चारा घेतला. काही दिवसांनी बगळीचं एक गोंडस वासरू जन्माला आलं. घरात आनंदाची लहर पसरली. बगळीच्या दुधाच्या प्रवाहानं जणू प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंदाचा झरा वाहू लागला होता. त्या बाजूला बगळीच्या दुधाच्या लोभामुळं
पंडित सकाळ संध्याकाळ ठाकूरबाबांच्या घरी येऊ लागला. बगळी म्हणजे जणू कामधेनूच गाय होती ना, ती दोन्ही वेळा 10 सेर दूध देत असे आणि छोट्या मुलाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं. ठाकूरबाबा मनाशीच विचार करत असे, असा आनंद न मिळाला तर जीवन व्यर्थ आहे. आता पुढचा जन्म सुधारायचा आहे. भजन भाव राम नाम हाच त्याचा उपाय आहे. बाळपणीचा मित्र पंडित बाबा ठाकूर बाबांना धर्माचे उपदेश देत असे. तो जेव्हा येईना तेव्हा त्याचा दूध दयाचा हिस्सा त्याला न मागताच मिळत असे. सुखाचे दिवस चाललेले होते, पण योगायोगानं एके दिवशी बाबा आजारी पडतात. त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं होतं, त्यामुळं त्यांचा मृत्यू समीप होता. बाबांचे प्राण जणू डोळ्यामध्ये अडकलेले होते. पंडितानं पंचामृत पाजलं आणि सर्वांनी दान पुण्याची तयारी केली. धाकट्या मुलानं 5 हांडी दही दूध, कुणी गूळ तर कुणी बाजरी दान केली. पण तरीही बाबांचं प्राण अडकून राहिले. बाबा रडू लागले, माझी आत्मा वैतरणी नदीत अडकलेली आहे, मला ती कशी पार करता येईल ना. पंडित जोरात म्हणाला, बगळीच्या शेपटीला धरलं तर वैतरणी नदी पार करता येईल. बगळीचे दान केल्याशिवाय बाबांची मुक्ती होणार नाही. धाकट्या मुलानं म्हटलं, मी दुसरी कोणतीही म्हातारी गाय दान करतो. पण पंडित म्हणाला, वैतरणीच्या लाटांमध्ये कोणतीही आशक्त गाय टिकू शकत नाही. बगळीचंच दान मुक्ती देऊ शकते. बाबांनी मुलाच्या दिशेने हात जोडून विनंती केली, बाळा मी बुडत आहे, माझ्यावर दया कर. बाबांची ही याचना ऐकून मुलाने बगळी दान करण्यास संमती दिली. जसेचं बगळी दान करण्याचं ठरलं तसंच बाबांनी प्राण सोडलं. घरात शोककळा पसरली, पण बाबांच्या मृत्यूपेक्षा जास्त दुःख आहे ना बगळीच्या जाण्याचं झालं होतं. घर ओसाड झाला, वाडा नांद दुधाचं भांडं आहे ना सर्व रिकामं वाटू लागलं होतं. धाकट्या मुलाला आपल्या स्वप्नाच्या तुटण्याचं दुःख सतावत होतं. पत्नीनं म्हटलं, सावकाराकडून बगळी वाचली, पण पंडिताकडून नाही. तो तिला गिळंकृत करून गेला. धाकट्या मुलाला कळालं की बगळी पंडिताच्या वाड्यामध्ये बांधलेली आहे. तेव्हा तो धावत गेला आणि पंडिताच्या घरी पोचल्यावर त्यानं पाहिलं की बगळी तेथेच होती. तो जोरात ओरडला, बगळी बगळी. बगळीनं दोर तोडला आणि आपल्या मालकाकडे धावत आली. धाकट्या मुलाने पंडिताला धक्का देऊन म्हटलं, बाबा वैतरणी पार गेले, पण आता आम्हाला जगाच्या वैतरणीला पार करायचं आहे. बगळीशिवाय ते शक्य नाही. जरा आमच्या घराकडे वाईच नजरेने पाहिलं ना तर तुला हरिद्वारला पाठवेल. धाकटा मुलगा बगळी आणि वासरू येऊन घरी परतला. गायीच्या परत येण्यानं संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचू लागलं आणि त्यानंतर ते सर्व सुखपूर्वक जीवन जगू लागलं. आता या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, कधी कोणी येईल आणि भगवंताची कृपा कधी होईल हे सांगता येतंय का बरं? ज्याप्रमाणे बघा त्या शेतकऱ्याला स्वप्न पडलं होतं की एक गाय माझ्या जीवनामध्ये यावी, आणि ती गायसुद्धा त्याच्या जीवनामध्ये आली. आणि ती गाय जेव्हापासून त्याच्या घरामध्ये आली ना तेव्हा त्याच्या जीवनाचं सोनंच झालं ना. गरिबीचे दिवस फिटले, श्रीमंतीचे दिवस आले. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये जे आहे ना ते तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. नक्कीच तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण होणार आहेत. फक्त आपण बेईमानीनं कमवू नका. तुमच्या जीवनाचं सार आहे ना तुमच्या विचारांमध्ये दडलेलं आहे. जरी तुमच्याकडे जे असलेलं धन आहे ना कुणी जरी चोरण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही काही चिंता करू नका, कारण भगवंत आहे ना सर्व काही पाहत असतो. त्याला सर्व काही ठाऊक आहे. म्हणजे जे तुम्हाला मिळणार आहे ना
ते तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कारण या जगामध्ये तुम्ही 2 डोळ्यांनी बघता, पण माझा भगवंत सर्व 10 दिशांना कॅमेरे लावून बसलेला आहे. सर्व काही त्याला दिसतं. म्हणून जास्त विचार करू नका, मन शांत ठेवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती धन आहे, पण त्यापेक्षा तुमचं मन कसं आहे ना, तुम्ही किती समोरच्याला देता, तुमच्या मनामध्ये कोणते विचार आहेत ना, ते महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे भरपूर पैसा असताना सुद्धा जर दुसऱ्याचं सुखामध्ये तुम्ही सुख मानत नसाल, दुसऱ्याला दान करत नसाल, मग त्या पैशाचा काही उपयोग आहे का बरं? आणि समर्थांनी हेच सांगितलेलं आहे, जो पुण्यात्मा कोण असतो बरं? बघा, मृत्यूनंतर सुद्धा त्याच्या जीवनाचा आनंद निर्माण होतो असा कोण आहे बरं? तोच मनुष्य आहे ना, जो अन्नदान करतो, दुसऱ्याचं सुख पाहतो, प्राणीमात्रांवर प्रेम करतो, तोच मनुष्य आहे ना. म्हणजे भक्ती थोडी कमी केली तरी चालेल, पण माणसामध्ये ज्याला देव दिसला ना, तो देव होऊन गेला. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर आपण आपल्या घरामध्ये असलेले वृद्ध आई वडील त्यांना जर 2 वेळचे अन्न देत नसू, त्यांच्या जीवनामध्ये जर आनंद निर्माण करत नसू, आणि जर समोरचे आपले नातेवाईक आपल्या घरामध्ये आले, त्यांना आपण भरपूर अन्नधान्य देत असू, तर मग त्या अन्नदानाचा काही उपयोग आहे का? घरामध्ये देव भगवंत बसलाय, त्याला तुम्ही भुकेने मारता, आणि बाहेरचे जे येतात ना, त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद निर्माण करता, त्याचा काही फायदा आहे का? अगोदर आपली बायका, मुलं, आई वडील यांना खुश ठेवलं पाहिजे, आणि नंतर दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे. पण आपण मात्र चुकतो कुठे बरं? आपली घरातली माणसं दुःखामध्ये असताना जेव्हा तुम्ही दुसऱ्याला दान करताना, ते दानाचं प्राप्त होत नाही. अगोदर आपल्या घरच्यांना सुखी ठेवा, आणि घरच्यांना सुखी ठेवून केलेलं दान असतं ना, ते श्रेष्ठ दान असतं. म्हणजे हा कलियुग आहे ना, जर आपले मातापिता सुखी नसतील आणि तुम्ही दानधर्म करत असाल, मग ते दान आहे ना, भगवंतापर्यंत पोचत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये धन, पैसा या सर्व गोष्टी येणारच आहेत. तुमच्याकडून कोणी हिनवू शकणार नाही, घेणार नाही. पण त्या पैशाचा कसा वापर करावा ना, हे ज्याला जमलं ना, त्याला आयुष्य जगायचं जमलं. म्हणून जास्त विचार करू नका, आयुष्य आनंदाने जगा, भक्ती मार्गाच्या सहवासामध्ये राहा. कारण तुमचं मन विचलित होणार नाही, आणि जेव्हा मन विचलित होणार नाही ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. आणि शक्य झाल्यास ना, तर आपल्या घरामध्ये गाय पाळा, गायीला स्थान द्या. ही कुत्री मांजरी पाळण्यापेक्षा आहे ना, गायीमध्ये श्रेष्ठत्व असतं. 33 कोटी देव सामावलेले असतात. त्याच्यामुळं शक्य होईल ना, तेवढं गायीला खायला द्या, गायीला चारा द्या, गायीला गुळ भाकरी द्या. तुमच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. तुमच्या जीवनाचं भलंच होईल. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, जो गायीची सेवा करतो ना, त्याला आयुष्यात कधी कमीसुद्धा पडत नाही, आणि पडणारसुद्धा नाही, आणि तुमच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.